नमस्कार, मी दिव्या. तरुण भारत संवादच्या आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. कोल्हापूर आणि राजकीय घडामोडी, आंदोलने तसेच महत्त्वपूर्ण सामाजिक विषयांचा आढावा आपण घेणार आहोत. सर्वप्रथम आज आपण दिवसभरातील टॉप 5 बातम्या पाहूयात. 15 फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषद निवडणुका पूर्ण करा. सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला कडक आदेश. कोल्हापूर हद्दवाढीवर मुख्यमंत्री सकारात्मक. निवडणुकानंतर विरोधकांशी चर्चा करून मार्ग काढणार. मुख्यमंत्र्यांचे मिसळपे चर्चामध्ये महत्त्वाचे आश्वासन. राष्ट्रवादीच मोठा भाऊ, जिल्हा परिषदेवर आमचाच अध्यक्ष. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण. 2700 विद्यार्थ्यांनी साकारली मानवी रांगोळी. मतदार जनजागृतीसाठी वालावलकर हायस्कूलच्या मैदानावर विद्यार्थ्यांनी दिला मतदानाचा संदेश. संकटांवर मात करत इचलकरंजीची मीनल चौधरी झाली ASO. ग्रामीण विद्यार्थ्यांसमोर ठेवला आदर्श. आता पाहूया ठळक बातम्यांचा सविस्तर आढावा. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची वाट पाहणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी मोठी बातमी आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे कडक आदेश दिले आहेत. या आदेशामुळे आता ग्रामीण भागात राजकीय हालचालींना वेग येणार असून कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीचे चित्रही लवकरच स्पष्ट होणार आहे. कोल्हापूरच्या प्रलंबित हद्दवाढीच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केलंय. कोल्हापूरचा विस्तार हद्दवाढीशिवाय शक्य नाही असं स्पष्ट करत त्यांनी शहराच्या विकासासाठी हद्दवाढीचं समर्थन केलं. मी मुख्यमंत्री असताना काही नेत्यांनी विरोध केला होता. त्यानंतर प्राधिकरण आलं, पण त्याने प्रश्न सुटणार नाही. निवडणुकानंतर विरोध करणाऱ्या शिष्टमंडळाशी मी स्वतः चर्चा करून मार्ग काढेन असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात पार पडलेल्या मिसळपे चर्चा या कार्यक्रमात दिलं आहे. मला असं वाटतं की आता हळूहळू कोल्हापूरकर आणि कोल्हापूरचे नेते हे एकमताने हद्दवाढीकडे चालले आहेत. त्याच्यामुळे निश्चितपणे शेवटी शहराचा निर्णय शहराच्या नेत्यांनी आणि जनतेने घ्यायचा असतो. पण हा जर जनतेचा आणि नेत्यांचा निर्णय असेल तर मी तर 15व्या मिनिटाला त्याच्यावर सही करणार आणि ही हद्दवाढ करणार. जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल वाजताच महायुतीत मोठा भाऊ कोण यावरून चर्चा सुरू झाली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कागलमध्ये बोलताना मोठं वक्तव्य केलं. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीच मोठा भाऊ असेल आणि अध्यक्षही आमचाच होईल असा विश्वास मुश्रीफ यांनी व्यक्त केलाय. पण राष्ट्रवादीची भूमिका मोठा भाऊ म्हणून असणार आहे, खरीचा वाटा असणार आहे की जिल्हा परिषद? नाही, या जिल्हा परिषदेमध्ये एक नंबरचा भाऊ, जिल्हा परिषदेमध्ये एक नंबरचा भाऊ आणि जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादीचा होणार. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आली आहे. निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी पोस्टल मतदानाची प्रक्रिया पार पडली. 2 दिवसात 7 निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये एकूण 726 कर्मचाऱ्यांनी मतदान केले, ज्यामध्ये 316 महिला आणि 410 पुरुष कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस व त्यातून विद्युत निर्मिती प्रकल्पातून आता प्रत्यक्ष वीज निर्मिती सुरू झाली आहे. हा बायोगॅस प्रकल्प प्रशासक के मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ व उपायुक्त परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येणार असून स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि खर्च बचत या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. मतदान ही लोकशाहीची ताकद आहे हा संदेश देण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेने अनोखा उपक्रम राबवलाय. शाकरू पंत वालावलकर हायस्कूलच्या मैदानावर तब्बल 2700 विद्यार्थ्यांनी एकत्र येत भव्य मानवी रांगोळी साकारली. या उपक्रमातून शहरवासियांना जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. अनेक अपयशांवर मात करत इचलकरंजीच्या मीनल अशोक चौधरी यांनी मंत्रालयात सहाय्यक कक्षा अधिकारी म्हणून यश मिळवलं. कोरोना काळातील बेरोजगारी आणि PSI चाचणीतील दुखापत अशा संकटांना न जुमानता दररोज 14 तास अभ्यास करून त्यांनी हे यश खेचून आणलं. त्यांचा हा संघर्षमय प्रवास नव्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. माझ्यासाठी MPSC ही काही फक्त स्पर्धा परीक्षा नव्हती, तर एक लांबलचक माझा व्यक्तिमत्व विकास घडवणारा एक प्रवास होता. याच्यामध्ये मी खूप काही गोष्टी शिकले. जॉबमुळे मी डिसिप्लिन शिकले होते. 2020ला आणि 24ला एक्झाम्स नव्हत्या कोरोनामुळे आणि इलेक्शनमुळे. त्या काळामध्ये मी पेशन्स शिकले. आईवडिलांच्याकडून हार्डवर्क करण्याची कला मी शिकले होते.
आणि या सगळ्या गोष्टीचा प्लस माझा अभ्यास ह्याच्यातूनच मला हे आजचं सक्सेस मिळालेलं आहे. क्रीडा विश्वात वठार येथे पार पडलेल्या स्काय चषक 2025 क्रिकेट स्पर्धेत MJ सनरायझर्स संघाने बाजी मारली. अंतिम सामन्यात शिवप्रेमी मलकापूर संघाचा 9 धावांनी पराभव करत MJ सनरायझर्सने विजेतेपद पटकावले. अटीतटीच्या झालेल्या सामन्याने क्रीडाप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडले. हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण असलेली मकर संक्रांत या सणाचे औचित्य साधून कोल्हापूरच्या बाजारपेठेत मोठी लगबग पाहायला मिळते. महाद्वार रोडवर ठिकठिकाणी तिळगुळ, रेवडी आणि हलव्याचे स्टॉल सजले आहेत. विशेषतः सुगड पूजनासाठी महिलांची रविवारी महाद्वार रोडवर मोठी गर्दी पाहायला मिळाली. संक्रांतीच्या खरेदीने बाजारपेठेत चैतन्य पसरलं असून तिळगुळ घ्या आणि गोड बोलाचा उत्साह आजपासून दिसून येतोय. रविवारच्या सुट्ट्यांमुळे करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांचा जनसागर उसळला होता. दिवसभरात तब्बल 80,000हून अधिक भाविकांनी आई अंबाबाईचे दर्शन घेतले. विशेष म्हणजे कोल्हापूर आणि इचलकरंजीसह राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकाचे वारे वाहत असल्याने अनेक उमेदवारांनी आपल्या समर्थकांसह मंदिरात दर्शनासाठी हजेरी लावली. प्रचाराच्या रणधुमाळीत विजयाचा आशीर्वाद मागण्यासाठी उमेदवार आणि कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे मंदिर परिसर भक्तीसोबतच राजकीय चर्चांनीही फुलून गेला होता. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक सविस्तर विश्लेषण, स्थानिक राजकारण आणि जिल्हाभरातील महत्त्वाच्या बातम्यांसाठी आजच तरुण भारत संवाद पेपर खरेदी करा आणि रोज न चुकता वाचा. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.